स्वागत आहे मित्रांनो आपल्या जी पी क्लासेसमध्ये. परत एकदा मी तुम्हाला एक प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन सांगणार आहे, ज्याच्यामध्ये सक्सेसिव्ह टर्म्स येतात, म्हणजे क्रमिक येतात. म्हणजे कधी वाढ होते, कधी कपात होते, किंवा कधी नफा होते, कधी तोटा होते. अशा प्रकारे याचे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगणार आहे. आधी आपण शॉर्टकट पद्धतीने एक सोडून बघूयाला. सक्सेसिव्हचा जो फॉर्म्युला आहे, जेव्हा दोन टर्म देतात तेव्हा फॉर्म्युला आहे ए प्लस बी प्लस ए बी अपॉन 100. ठीक आहे, हा आहे सक्सेसिव्ह चा फॉर्म्युला. ठीक आहे, तर आपल्याला इथे अगोदर दिलेला आहे 20%ची वाढ, म्हणजे हा प्लस वाढ आहे. प्लस म्हणजे 20 प्लसमध्ये. ठीक आहे, त्यामुळे कपात 20%ने घट झाली. तर कपात म्हणजे घट झाली म्हणलं तर -20. ठीक आहे, -20. आता इथं प्लस ए बी ह्या दोघांचा गुणाकार आहे, 20 आणि 20चा. प्लस मायनस मायनस होते, म्हणून मी त्या डायरेक्ट मायनस लिहितो आणि या दोघांचा गुणाकार करतो. 20 गुणिला 20 भागिला 100. ठीक आहे, प्लस मायनस प्लस 20 -20 दोन्ही कट झाले. मायनस आपला 20 गुणिला 20 400 आला, भागिला 100 आला. याचा आन्सर आपला -4 आला. म्हणजेच ही झाली घट, म्हणून इथं आपण घट लिहिलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. आणि परत एकदा मी तुम्हाला याची म्हणजे बेसिक मेथडने सॉल्व करण्याचा कसं करायचं ते एकदा सांगतो. ठीक आहे, बेसिक पद्धतीने आपण याला कसं सॉल्व करायचं बघा. आता आपल्याला ती किंमत म्हणजे त्या वस्तूची किंमत माहिती नाही, म्हणून यक्स लिहिलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला म्हटलं आहे की 20%ने वाढ झाली, म्हणून आपण 120 गुणिला 100 भागिला 100. ठीक आहे, परत त्याने म्हटलं 20%ने घट झाली, म्हणून 80 भागिला 100. ठीक आहे, हे सॉल्व केल्यानंतर आपला आन्सर येते 96%. ठीक आहे, म्हणजे 4%ची घट झाली. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला जी मेथड इझी जाते त्याने तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, इथं मी थोडं सिम्प्लिफाय करून घेतो. बारीआटी छान ना आलं, अशा प्रकारे.